श्री चिद्धवा त्रातका श्री चांपे वपुधरा भवहरा श्री पंचवेशा नमो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी। आपल्या या आजच्या निरूपणाला सुरुवात करत असताना साधनदात्याला वंदन करून तुम्हा सर्व साधनवंतांना पृथक वंदन करून आज आपल्या या निरूपणाचा दुसरा दिवस प्रामुख्याने ज्यांची उपस्थिती आज लाभलेली असे आदरणीय परमपूजनीय माझे धर्मस्नेही बंधू महंत सारंदर बाबा उजदेकर, त्याचप्रमाणे या कार्याचे आयोजक आदरणीय श्री सोनपेटकर बाबाजी, सर्व साधनवंत, या चराचरामध्ये ईश्वराचं व्यापकत्व आहे आणि त्या माध्यमातून ज्या शास्त्राला आपण जन्म दिलेला असतो, ज्या शास्त्राला आपण परमेश्वराच्या ब्रह्मविद्येला काही काळ दिलेला असतो आणि त्या काळाच्या मुळेच त्या ब्रह्मविद्येचा उमट आपल्याला होत असतो। कारण या मळी अंतकरणाला, या कर्मांना शुद्ध करण्यासाठी ईश्वराचं ज्ञान हे फार महत्वाचं आहे। ज्ञाने विन चोखाळले पण ते नव्हेची, असं आमच्या धर्मशास्त्रात सांगितलं की ज्ञानाशिवाय हे जीवस्वरूप शुद्ध होत नाही। ज्ञान ही परमेश्वराची शक्ती आहे, बोध आहे, परंतु त्या अगोदर काही स्टेप असतात, काही पायऱ्या असतात। त्यासाठी त्या तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्या तत्सम अधिकाराची गरज असते। तो अधिकार आपल्या गृहस्थाश्रम धर्मामध्ये आपल्याला घडत असतो। जसं की काही भजनामधून पूजनामधून अधिकार जीवाला दैवराटीचे निघतात आणि म्हणून तसं ईश्वरीचं जे ज्ञान आहे हे अधिकारानुरूप जीवाला प्रणवते। कारण शेवटी ईश्वर धर्मासाठी अधिकार फार महत्वाचा असतो आणि मग त्या अधिकारानुरूप परमेश्वर जीवाला दारोदारी घरोघरी घरी किंदिरामध्ये गिवसत स्वतः परमेश्वर येतात। उच्चतम जीवाचा अधिकार असेल तर स्वतः श्रीमुखाने ज्ञान देतात, नसेल तर उत्तम अधिकरणाचा योग आणून देतात आणि त्याही पेक्षा समजा त्याचा कणीयस अधिकार असेल तर तशाही पात्राचा योग आणून देतात। आणि म्हणून आमचे स्वामी म्हणतात की स्तंभा एका ते निमित्त करून, कुणातरी स्तंभ म्हणजे अधिकरणाला ज्ञानी याला निमित्त करून परमेश्वर ही ज्ञान परंपरा चालत असतात आणि ज्या ज्ञान परंपरेचा उज्ज्वल असा जो ईश्वर मार्ग आहे त्या ज्ञानाच्या परंपरेने तो पुढे चालतो आहे। एखाद्या विधिविधान हे तर समजा आपल्या समोर आपण कमी अधिक प्रमाणात करतो, परंतु ज्ञानाला उजळणी असते आणि ज्ञान हे पुन्हा पुन्हा ऊर्ध्व करणार असते जीवाला। आणि म्हणून जे जे काही ज्ञानरूप अधिकारी जीव असतात, ज्यांना ईश्वरीचं ज्ञान संभवलेलं आहे, अशा अधिकरणाच्या माध्यमातून, ज्ञानियाच्या माध्यमातून परमेश्वर हा सृष्टीचा व्यापार चालवतात। आपल्या परमार्ग परंपरेमध्ये 7 प्रकारचे ज्ञानरूप अधिकरण आणलेले आहेत। स्वामी म्हणतात की येथोनी एका दोघा वांद्र्यापासून 7-5, काही एका दोघाला निमित्त असतात, ते ज्ञान कार्य पुढे सरकत राहतात। काही 700-500 लोकांना निमित्त होतात 7-5ला। अशा प्रकारे काही दोही ओठा टाळे घालून असतात, त्यांना सर्व जाणीव असते, परंतु ते आपली कार्य परंपरा चालवत असताना आपलं उत्तपन करत नाहीत। मी अशा प्रकारे ज्ञान प्राप्त केलेलं आहे किंवा माझ्यापाशी हा संभव आहे असं ते दाखवत नाही आणि म्हणून त्यांनी दोन्ही ओठाला टाळे घातलेले असतात, अर्थात कुलूप लावलेला आहे। टाळं म्हणजे कुलूप, पण त्या कुलपाला किल्ली असते, किल्ली लावल्यानंतर ते कुलूप उघडत असते। तसं ईश्वराची आपल्याला आज्ञा आहे की अर्थाप्रती बोलावे। ईश्वर ज्ञानासाठी अर्थ असली पाहिजे, अंतकरणात तळमळ असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, जिव्हाळा असला पाहिजे, नाहीतर उभयालाही त्याचा दोष आहे। म्हणून अन्य करणे जाय 22 आदी दोषाच्या वचनामध्ये
तिथे स्वामींनी समजा काही गोष्टीचा आम्हाला निषेधही केलेला आहे की अशा प्रकारे जर अर्थ नसेल, विना अर्थवंतापती शास्त्र कथन केले, मिठा भाजीसाठी, आमटीसाठी, मानमान्यतेसाठी, कीर्तीसाठी, दृष्टपरासाठी जर त्या ब्रह्मविद्येचा उपयोग केला तर निश्चित रूपानं झाली ब्रह्मविद्या जीवाचनी करणे एका ओखट्या कारण होय, एका गोमट्या कारण. काही वेळेला ईश्वर ज्ञान हे उद्धरणासाठी, प्रक्रियेसाठी आहे, पण कधी कधी जीवात्म्याला अविधीचं द्वार सुद्धा तो त्यामधून जोडत असतो. का? नित्य नरकासारखं दुःख हा जो निष्पत्ती करतो जीवात्मा, तो ज्ञानदेही करतो. आणि म्हणून असं म्हटलंय की ज्ञानांत निपन्नले, या ज्ञान मार्गामध्ये अशा प्रकारचं काही दोषरूप बीजारोपण जीवस्वरूपाच्या ठिकाणी होते आणि त्यामुळं अविधीचा प्रसव वाढत 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 तो पुढे पुढे चालत राहत. त्याचं पूर्णत्व होत 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 कुठेतरी ते अभावितपणे मग काही गहाळ दोषाच्या माध्यमातून, तर काही जाणीवपूर्वक, आणि आपण म्हणत असतो कळत न कळत, काही नकळत घडणारे दोष असतात, तर काही कळत घडणारे दोष असतात. जाणून त्याकडे दुर्लक्ष केलेलं असते आणि मग तो अविधीचा प्रसव जर त्यामध्ये अंतःकरणामध्ये तशा प्रकारचा भाव नसेल, पोळ नसेल, तळमळ नसेल, तर ते वज्रासारखे कठीण होतात. आणि असं म्हटलंय दैवराटीमध्ये का जर समजा अन्यक्षत्रे कृतम पापम पुण्यक्षत्रे विनश्यति आणि पुण्यक्षत्रे कृतम पापम वज्रलेपम भविष्यति, असं म्हणतात की वाराणसी जाऊन ते पाप नष्ट करावं लागते. कर्मराटीची म्हण आहे की काही समजा पाप झाले तर तुम्हाला काशीला जावं लागते, काशीला जाऊन मग ते पाप नष्ट करावे लागतात. पण जर काशीमध्येच पापाचं समजा बीजारोपण झालं तर मग कुठं नसतात. अशा प्रकारे दैवराहाटीमध्ये सुद्धा काही वेळेला नित्य नरकाचं बीज निष्पन्न झालं असलेलं, परंतु शेवटी ईश्वर दयाळू मयाळू असतात. परमेश्वराचा तत्परायण ज्ञानी तोही दयाळू मयाळू असतो, किंवा त्या ठिकाणी तो गुण तो ईश्वराकडून आलेला आहे. मुळात जीवस्वरूपाच्या ठिकाणी गुणाचा संभव नाही, आहे की नाही. तो जो जीवस्वरूप जे आहे हे गुणाच्या रहित आहे, गुणसंपन्न ईश्वर. असं म्हणतं शास्त्र की सर्व गुण संपन्न ईश्वर एर करुणीची नव्हे. सर्व गुणांनी युक्त हा परमेश्वर असतो आणि मग तो गुण आपण त्या ईश्वराकडून थोडा थोडा ग्रहण करतो. त्या साधनेमधून, त्या परमेश्वराच्या ज्ञानरूपी ज्ञानातून तो गुण थोडा थोडा जीवाला आत्मसात करावा लागतो आणि मग त्या ठिकाणी जीवाच्या ठिकाणी ते गुणसंभव वाढल्यानंतर परमेश्वर गुणाच्या साठी झळंबतात. खंती परमेश्वराला येते, पण जीवासाठीच ते ईश्वर खंती धरतात. का? या जीवाला गुण प्राप्त व्हावा. खंती ते गुणाची कारण आहे. ईश्वराला खंती येते आपली, हे ईशाळवाची ईशाळू आहे, आम्ही रागीटाचे रागीट आहोत. वास्तविक परमेश्वर रागीट नाही, स्वरूपाला कधी राग येत नाही. स्वरूप परमेश्वर म्हणतात की आम्ही अविक्री, कुठल्याच गोष्टीला ईश्वराला विकरले पण नाही, पण भक्तासाठी, त्याला जीवाला इष्टीपणाला गुण कार्य लागलं पाहिजे यासाठी. आणि म्हणून जर परमेश्वराने खंती स्वीकारली नसती, जीवाशी आज्ञाभंग करिता आसळगे पातले पण येता वेळेची न बघे. असळगता आणि पातळपण हे जीवस्वरूपाच्या ठिकाणी संभवनिक दोष आहे. असळगता म्हणजे कुठल्या तरी प्रकारचं अविरण, कुठल्या तरी प्रकाराने आपल्या अंतःकरणामध्ये असळगपणा निर्माण होणे. एखाद्या गोष्टीला आपण सहजपणे घेतो, परंतु त्याचं गांभीर्य, मर्म, त्यालाच आमच्या स्वामींनी असं म्हटलेलं आहे का हे तुमचे रहस्य की, जे रहस्य आहे ते यथाप्रती आपल्यासाठी सांगितलेलं आहे. आणि ते रहस्य आपण राखलं तर त्या रहस्याचं मर्म आपण आपल्या जीवोद्धरण कार्यामध्ये त्याचा उपयोग करू शकतो. आपल्याला वृद्धाचारामध्ये जर गेलं, नाती नागाईसाचं उदाहरण बघायला मिळेल की काही रहस्य तुमच्यासाठी असतात, काही सूचकाच्या रूपाने होतात, काही प्रत्यक्षात तुम्हाला दर्शनीय आचारातून प्राप्त होतात, काही सन्निधानातून होतात, तर काही आपल्या स्वयंप्रेरणेच्या ज्ञानातून सुद्धा प्राप्त होत असतात. हे ज्याचं त्याचं रहस्यरूपी ज्ञान आहे आणि ते रहस्यरूपता तुम्हा सगळ्यांसाठी प्रत्येकाला अनुभवाला आपल्या स्वकार्यातून येत असते. नाती नागाईसाचं उदाहरण आपल्या समोर आहे की आचार्यांना स्वामींनी साक्षात्कार दिला त्या चिन्हस्थळीला. स्वामींच्या सोबत सर्व शक्तियुक्त स्वामींचं जे दर्शन स्वामींनी दिलेलं आहे
आणि तो जो अवसर आहे तो स्वामींचा ते बघता आहेत आचार्य सिंहस्थळीला, आणि मग ते नागायसा म्हणतात की तुम्ही काय समजा हे बघित होते, काय पाहत होते, एवढे भावविभोर होऊन तुमच्या डोळ्यातून अश्रुपात काहीतरी रहस्य आहे ते सांगा मला. आचार्य म्हणतात नाही, काहीच नाही. परंतु खूप आग्रह घेतला आणि शेवटी लढा आहे शिष्यत्वाचा. शेवटी त्यांना त्या शिष्यत्वाच्या लढेनुसार ती गोष्ट सांगण्याला भाग पाडलं. परंतु आचार्य म्हणतात की मी तुला सांगतो, तू कोणाला सांगायचं. आणि मग त्या आचार्याने स्वामींचा जसा अवसर तसा प्राप्त झाला. कारण स्वामी म्हटले की आता नवे संबंध, आता या देहात तर तुम्हाला पुन्हा भेट होणार नाही, परंतु काही आर्तवंत असतात. आर्त तो येण्याची देह ईश्वर दर्शनाशी जाय, असं आमचं शास्त्र सांगतं की नाथोबासारखे असलेले पुरुष ते आर्तवंत होते. एक दोन प्रकारचे असतात, एक साना अर्थ आणि एक थोरला अर्थ. एक मनुष्य अवतार भजनीचा असतो तर एक विलक्षण भजनीचा पुरुष. तर ते अशा प्रकारचे थोर अर्थवंत पुरुष म्हणजे नाथोबास. म्हणून आमचे आचार्य म्हणतात की जेथ नाथोचे देह गेले तेथ माझे अंथरुण घालागा. जिथं नाथोचं देहावसन झालं त्या राक्षस बोलला त्या ठिकाणी म्हणतात की आमचं इथं पटकन बसायला टाका, इथं आमचं अंथरुण टाका, का इथे आमचे स्वामीराज आले असते. जाते काळी स्वामींनी इथं त्यांना दर्शन दिलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारची काही परिपाठी. आणि म्हणून या आर्त पुरुषाच्या लक्षणानुसार जे काही जीवात्म्याच्या ठिकाणचे गुणरूपतेचे भाग असतात ते गुणरूप भाग आपल्या जीव स्वरूपाला फार महत्वाचे आहेत. आणि म्हणून असळकता आणि पातलेपण, भीतर बुद्धी असे पर म्हणितले करणे नाही, याला असळकता असं म्हणतात. आम्ही म्हणतो नाही आमच्या मनात भाव आहे, पण त्या भावाची प्रतिकारणता पटकन त्या ठिकाणी करणे, तात्कालिकता असणे, तात्पर्यता दाखवणे हे कधी कधी आपण करत नाही. आळस हा जीवस्वरूपीचा दोष आहे आणि त्यामुळे तो विधी आपल्याला घडत नाही. म्हणून असं म्हणतात शास्त्रात की आला विधी आपलं की आला निषेध चुकू जाणे, गेला विधी धरू जाणे. एखादा निषेध असेल तर तो कसा चुकवायचा. एखादा आता संकष्ट पडते आपल्या समोर की आता नेमकं काय करावं, कोणता बाबा नाही इथं काही नाही, आपण काय करावं, तर तुम्हालाच पुरलं पाहिजे की आता इथं काय करावं. ही तुमची परिपूर्णता तुमच्या तुम्हाला निष्पन्न करता आली पाहिजे. असं म्हणतात की ब्रह्मविद्या अवघडी उभी ठाके. इथे तुमचं धर्मरूप शास्त्र तुमच्यासाठी उभं राहते. इथे तुमचा स्वामींचा विचार तुमच्यासाठी उभा राहतो. आणि ज्याच्याजवळ ती निखिल दृष्टी असते, ज्याच्याजवळ खरोखर धर्माचा अंग असते, तो तिथे आपली विषय व्यवस्था करतो आणि तो निषेध चुकवतो. अनेक निषेधग्रस्त आश्रम धर्मात आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी विकल्प रूपतेला शरण जावं लागते. नातं गोतं हे सांभाळत असताना अनेक प्रकारे काही निषेधरूप कार्य करावे लागतात. लग्न कार्य, श्राद्ध, पर्व, तिथी असतात. आणि मग अशा वेळेला धर्मही राखला गेला पाहिजे, व्यवहारही राखला गेला पाहिजे. आणि म्हणून धर्म मुळाशी असला पाहिजे. का धर्मे व्यवहार सिद्धी जाय तर व्यवहारे धर्म सिद्धी नवचे. धर्माने व्यवहार सिद्धीला जात असतो पण व्यवहाराने धर्म सिद्धीला जात नाही असं शास्त्र सांगते. म्हणतात दृष्टे अदृष्ट नवचे, म्हणजे दृष्टाने अदृष्ट तुम्हाला प्राप्त होणार नाही, पण अदृष्टे दृष्ट. अदृष्ट परंपरा असेल, अदृष्ट भाव असतील तर ते दृष्ट साध्य होते. आणि म्हणून या स्मृतिस्थळ ग्रंथामध्ये हे सर्व काही आपल्याला त्या प्रत्येक पात्राच्या चर्येतून बघायला मिळते. स्मृतिस्थळ हा ग्रंथ असा आहे की कशा प्रकारचा निषेध चुकवला, कशा प्रकारचा एखादा विधी गेला असेल तर तो विधी पुन्हा आपल्याला कसा डबलरित्या आचरता येईल, तो गेलेला विधी पुन्हा कसा धरता येईल त्याच्यावर तो सांगोपांग विचार करतो. आणि या वेळेला नाही तर पुढच्या वेळेला का होईना पण सतर्क तो राहतो आणि तो विधी पुन्हा प्राप्त करतो. आणि म्हणून असं म्हणतात विधी करिता विधी स्फुरे. जसं भट्टोबास गरदंड गुंफित होते, आमच्या देवाने अवदास्य स्वीकारलं डोमेग्रामला. आणि मग विधीच कार्य चालू असताना ती दुटी स्वामींना बरोबर दाखवली आणि दुटी दाखवून अवदास्य परिहारलं. अशा प्रकारचं कार्य आचार्यांच्या माध्यमातून आज आपला दुसरा दिवस. तर आता डोमेग्रामचं काल वायदेव व्यासांचं आपण बघत होतो की वायदेव व्यास हे या मानव संप्रदायाचे दुसरे आचार्य. त्यांना 3 वर्षाचा कालावधी, 3 वर्ष या मानव संप्रदायाचं दुसरं आचार्यत्व पद स्वीकारलं
आणि वैराग्यशील विनम्र असं असलेलं व्यक्तिमत्व, त्यांनी या पंथाला 3 वर्षाच्या कालावधीमध्ये बहुआयामी विनम्रतेचं असं असलेलं कार्य त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. तदनंतर पुढे ही परंपरा आचार्यत्वाच्या परंपरेनं चालत आली. कवीश्वर व्यास, व्यास या पंथाचे आचार्य झाले. परंतु दुसरे आचार्य असलेले वायदेव व्यासांचा अत्यंत काही कालावधी जो आहे तो मध्य खंडला गेला. त्यांचा काही उल्लेख परत आला नाही. लहानपणी उल्लेख आला आणि मग नंतर त्यांचा कालावधी स्मृतीस्थळाने सुद्धा म्हटलं की केव्हा अनुसरलेत आणि केव्हा आले सन्निधानात भट्टवासांचे हे आम्हाला सांगता येत नाही. परंतु वायदेव व्यासांचं इथं कार्य मात्र आलेलं आहे. वायदेव व्यास हे अत्यंत भावनिक असलेले पुरुष होते आणि त्या भावनिक पुरुषाच्या माध्यमातून ज्या स्वामींची जी पीक आहे श्रीमुखीचं तांबूळ, त्या तांबूळाचा प्रसाद त्यांनी घेतला आणि साक्षात परमेश्वराची आठवण करत करत अत्यंत त्यांना भावविवरपणा निष्पन्न झाला. आणि मग भट्टवासांना वाटते की इतका आता हा या डोमेग्रामच्याच ठिकाणी इतका भाव याचा उत्पन्न झालेला आहे, इथून पुन्हा बेलापूरला जायचं, तिथे गेल्यानंतर तर जास्तच कदाचित या वियोगामध्ये याचं देहन निघून जाय, अर्थात त्या देहाला सोडून तर जाणार नाही ना, अशी भीती भट्टवासांना वाटू लागली. आणि म्हणून पुढे भट्टवास बेलापूरला गेले नाही आणि तिथे डोमेग्रामला थांबले. अशा प्रकारे डोमेग्रामला आमचे आचार्य गेल्यानंतर राजमठी सप्तरात्र घालणे, मग राजमठामध्ये 7 दिवस तिथं मुक्काम. नानाविध प्रकारे सन्निधानामध्ये असताना घडलेले प्रसंग, उंबरवठा उसाशी करती, उशाला उंबरवठा घेऊन झोपायचं आणि प्रत्येक दिवसाला स्वामी उठल्यानंतर वक्षस्थळावरती श्रीचरण स्वामींचा, अशा प्रकारे अत्यंत मनोधर्म असलेल्या आचार्यांवर आणि ते आचार्य पुन्हा स्वामींच्या स्थानाच्या निमित्ताने नमस्कारण्यासाठी जातात. मग 7 रात्र त्या ठिकाणी मुक्काम होतो. मग समस्ता सहित छिन्नस्थळ येसी विजन करीती, बाधा ठाणी दे गावी भिक्षा करीती, विळींचा राजमठी निद्रा करीती, ऐशी सप्तरात्र घातली. त्या ठिकाणी बाजूला आजूबाजूला गावं आहेत, त्या गावांमध्ये जायचं, तिथे भिक्षा करायची, विजनाचा विधी करायचा. विजन म्हणजे जनलोकाच्या विरहित असलेलं ठिकाण. अशा ठिकाणी जाऊन तिथे विशेष प्रकारे देवाच्या काही स्मृती वाक्यांची, काही स्मरणाची, त्या ठिकाणची एक लय अंतकरणापूर्वक केलेली एक भावरूप भक्ती तिथे विशेष प्रकारे ते सिद्धीला जाते. आणि म्हणून आमच्या परंपरेने विजनस्थळाला फार महत्व दिलेलं आहे की एकांत त्या ठिकाणी असल्याशिवाय ते आपल्याला ईश्वराची आठवण होऊ शकत नाही. तिथं रसमत असते, त्या रसमतेमध्ये मन स्थिरावत नाही आणि म्हणून त्या एखाद्या ठिकाणी बसून स्वस्थ बसून देवाला आठवावं आणि त्यासाठी विजनस्थान हे महत्वाचं असते. आणि म्हणून ते आपला विधिविधान करून भिक्षा करून अशा प्रकारचे 7 दिवस आचार्यांनी राजमठात तिथे घातले. राजमठाच्या ओट्यावरती आमच्या स्वामींनी कायम भागवताकरवी तो ओटा केला, त्याला ओट्याला चुना पेटविला. त्या ओट्यावरती आमचे स्वामी त्या ठिकाणी बसायचे. माईम भट्टांना पूर्वीचं निरूपण झालं, महावाक्यासारखं निर्वचनासारखं निरूपण त्या ठिकाणी झालं. अशा प्रकारचं असं अतिपवित्र असलेलं हे राजमठ ओट्याचं स्थान, त्या स्थानाचे ओट्याचे विशेष अनेक पिढ्यांमध्ये आलेले आहेत. राजमठची वीट, अशा प्रकारे आमच्या श्री वर्धनस्थ बिडकर पिढीचं वंदन सुद्धा त्या पिढीचं विटेचंच आहे. आमच्याकडे सुद्धा छोटीशी मूर्त आहे, ते मुख्य वंदन आहे पिढीचं, तर ते वीटच आहे, त्या विटीमध्येच ती मूर्त कोरलेली छोटीशी. अशा प्रकारे ह्या पवित्र वस्तू आणि ते नमस्कार करण्यासाठी म्हणून आचार्य तिथे गेलेले होते. तर ते विधीचा नमस्कार विधी करत असताना त्या पुढच्या स्मृतीमध्ये उंबरवट काढून तीर्थत्रय करणे. मग त्या राजमठाला काष्टाचा उंबरवट मोठा होता, तो राजमठही काष्टाचाच होता. मग एकदी भट्टवासी सुतार बोलाविला आणि उंबरवट घडविला, तो मठू अवघाची काष्टाचा, उंबरवटू तोही काष्टाचाची होता. तो वटोवासी काढिला, तेथ अनिकू घातला, मध्ये जयावरी श्रीचरणो ठेविती, तयाचे थोरले पात्र केले, दोन्ही शेवटाच्या ढाकुटिया दोन्ही पात्रुलिया केलिया,
उरला तयाचे मनी करुणी समस्त अशी नमस्कारावयासी दिदले आणि मोठे पात्र ते आपण अंगी करिले अयंतु प्रसादाचा फोटा वांकी सांकळे तांबी दोन्ही जाडीचे विशेष श्री प्रभू गोसावी यांची प्रसाद वस्त्रे कापुराची सेंद ऐसे अवघेची घालीत ते देहपर्यंत नमस्करिले एकी पातुरली ती चक्रपाणी बासी मागा भट्टवासाची नावे भिक्षा केली तई तयासी कवीश्वर बासी दिदली एकी कवनाजवळी आली ते निमित्त एच काळी भट्टवासी छिन्नस्थळी काढली घेतली आणि खांबदार संका कवाडे कवने वेळे काढली ती निहिली। अशा प्रकारे तिथून मग विशेष नमस्कारण्यासाठी आपल्याला सोबत असावा आणि म्हणून अशा प्रकारे अति स्वामींच्या प्रसन्नतेच्या वस्तू की ज्या प्रसाद व नमस्कार करण्याने त्या प्रसन्नरूप वस्तूला नमस्कार केल्याने जे काही आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये साधनेला आपल्यासाठी हात जोडण्यासाठी एक ठिकाण पाहिजे असते। कारण शेवटी आपली श्रद्धा आणि भाव आहे त्या भावनेला नतमस्तक होण्यासाठी कुठलं तरी ठिकाण असणं आवश्यक आहे। परमेश्वराचं स्वरूप आज आपल्या समोर ईश्वर अवतार साक्षात दिसत नाही, अस्तित्वरी आहे, ईश्वराचं साधन आहे, पण त्या साधनाशिवाय आपल्याला साध्य मिळणार नाही हा असल जाईचा आचार आहे। आणि म्हणून त्या साधनामध्ये हे विशेष देवपूजा हे साधन रूप आहे का कृपारूप धर्म त्या ईश्वरीचा जो आहे कृपारूपाचा जो गुणरूप धर्म आहे तो त्यामध्ये ठेवलेला आहे। आणि म्हणूनच प्रसन्नता त्या ईश्वराची ज्या कृपेच्या माध्यमातून त्या विशेषामध्ये असते आणि म्हणून जीवाच्या सोबत म्हणजे आपल्या या साधवंतासोबत ईश्वरानं दिलेली ठेव म्हणजे त्या प्रसादाची आहे, विशेषाची आहे। कारण त्यापुढे नतमस्तक झाल्यानंतर जी मलिनता येत असते नित्य की प्रसाद सेवा दिदली सांगाती या जीवात्म्याला ईश्वरानं हे प्रसाद सेवा म्हणजे ह्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला दिल्या। या कशासाठी आलेली मलिनता कृपा माऊली सन्मुख करून आपण हात जोडतो, कृपा माऊलीला सन्मुख करून आपण उपहार दाखवतो। अर्थातच त्या ईश्वराला सन्मुख करण्यासाठी आपल्याला साधन पाहिजे आणि म्हणून आपला आज जीवोद्धरण करण्यासाठी देवाने दिलेलं हे स्थान प्रसाद आणि भिक्षुक वासनिक हे चतुर्विध साधन आपण म्हणतो। या माध्यमातून दोन चेतन साधन तर दोन जड साधन आहे। चेतन साधन हे ज्ञान परंपरेचं कार्य पुढे नेत असतात असं सांगितलं त्या 7 अधिकरण सांगितलं। मी सांगितलं की एका दोघा साता पाचा दोही ओठा काळे घालावे लोहे पाणी गिळिले अशा प्रकारे सामान्य स्त्री सदनस्थिताशी असे जे काही वेगवेगळ्या ठिकाणी ज्ञानरूप कार्य आपलं करत असतात एक आपल्या आपण धर्मसिद्धीला नेतो आणि अशा ज्ञानाच्या माध्यमातूनच ही ज्ञान परंपरा पुढे जाते। आणि म्हणून दोन कार्य चेतन साधनवंताचे आहेत तर दोन जड साधन आपल्यासाठी स्थान आणि प्रसाद। मग त्या उंबरवठाला सुताराकडून काढल्यानंतर त्याचे 3 भाग 2 पातुरल्या केल्या आणि एक मोठा पात्र केलं। पातुरल्या म्हणजे छोट्या आकाराचे पात्र आणि 2 प्रकारचे केले आणि एक मोठं पात्र केलं मधल्या भागाचं। परंतु त्या मधल्या भागामध्ये स्वतः त्यांनी आपल्या जवळ तो मधला भाग ठेवला पात्राचा, त्यामध्ये स्वामींचे वांकी सांख तांबी अशा प्रकारच्या ज्या काही अतिपवित्र वस्तू त्याचबरोबर प्रसादाचं वस्त्र हे स्वामींचं हे त्यामध्ये ठेवायचे। आणि मग ते संपूर्ण देहपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत आचार्यांनी त्या काष्टरूपी पात्रामध्ये हे प्रसाद वंदन ठेवलं आणि त्याला देहपर्यंत नमस्कार करायचे। आमच्या पूर्व परंपरेमध्ये त्याला करंडी असं म्हणतात की काही देवपूजा प्रसाद वंदन तरी हे जरी पात्र हे लहान असल्यामुळं ते लहान गोल आकृती केलेलं आहे आणि म्हणून पूर्वी पद्धती होती की ते करंडी सारखी पेटी तयार करायची गोल आकार। आपण मग करंडा आता तुमच्यामध्ये बायामध्ये म्हणतात करंडा तो करंडा गोल असतो तशा गोल आकृती पेट्या पूर्वी करण्याची पद्धती। कारण ते साधारणतः ज्यावेळेला झोपायचे नित्यकीचा प्रवास असायचा आणि मग त्या नित्यकी प्रवासामध्ये झोपत असताना पाय आणि पोटाच्या मध्ये ती गोल पेटी ठेवून आपली निद्रा घ्यायची, त्याला स्वान कुंडली असं म्हटलंय। स्वान कसं झोपते पाय जवळ घेऊन, तुम्हा स्वान कुंडली अशा प्रकारे स्वामींचं आपल्याला अभिवचन आहे। आणि म्हणून स्वान कुंडलीच्या न्यायाप्रमाणे स्वान कुंडली करत असताना ती गोल रूपी पेटी आपल्या हृदयाशी कवटाळून
त्या ठिकाणी ते साधनवंत आपल्या या स्थान प्रसाद रूपी ज्या काही विशेष वस्तू आहेत, कारण पूर्वीचा काळ बिकट होता, काही मठ मंदिरांची स्थापना नव्हती, आणि अशा स्थितीमध्ये सन्निधानापासून आजपर्यंत आज वस्तू आपल्याला नमस्कार करायला मिळतात, हे आपलं भाग्य समजावं. कारण जीवापार त्या लोकांनी ते जपलेलं आहे, त्याला जीवापार आपण जतन केलेलं आहे, आणि म्हणून आपण जतन करणं हे त्याचं आपलं काय असते, कर्तव्य असते. काही गोष्टी अशा असतात आपण आपल्या अधिकाराचा, बळाचा किंवा आपल्या अभिमानाचा कुठे वापर करतो. एखाद्या वेळेला पटकन वेळेवर देतात, बाबा 16 बरं देवपूजा, काळा बरं देवपूजा, पण आपण विचार करतो की आपल्या एकट्यासाठी जर ते वंदन सोडलं तर ती आलेली परंपरेची धरोहर आहे, त्याला झीज होते, त्याला कमीपणा होतो, ते वस्त्र झिजल्या जातात. सार्वजनिकरित्या जेव्हा काही उत्सव असतो तेव्हा सगळ्यांसाठी त्याचा उपयोग पुन्हा पुन्हा काढले आणि त्या वस्त्राची झीज होणार आहे. आणखी काही 2-4 पिढ्या पुढे चालायचं ते वस्त्र पुढे चालणार नाही. आणि म्हणून पूर्वीचे आपले पूर्वज सुद्धा त्याचं जतन पेटीत ठेवायचे, पेटीच्या वरून नमस्कार करायचे. करंडी, काही नमस्कारी पेट्या असायच्या करंडीच्या, ती गोल पेटी, त्या वरच्या पेटीला नमस्कार करायचे ना, नमस्कारी पेटीला, आणि ती वस्तू आतमध्ये असायची. याची पूर्व प्रतीती आम्हाला आमच्या वंदनाच्या माध्यमातून येते. आजही आमच्या श्री वधनस्थ पिढीचं जे वंदन आहे, ज्याला आम्ही फुलारी असं म्हणतो, श्री गोविंद प्रभूंचा केश कळापाचा विशेष, दाढेची करप, प्रसन्न दुटी, श्वेत फुटा, वानकी, सांखळ, सुवर्ण टिळा इत्यादी प्रकारचे नमस्कारी वस्तू त्या फुलारी वंदनामध्ये आहेत. त्यालाच आमच्या श्री वधनस्थ पिढीला फुलारी असं म्हणतात. त्याचा दर 3 वर्षांनी खिचपुरी महोत्सव होतो. ते वंदन प्रसाद रूपी आहे, आणि ती अशी बारीक घडी होते प्रसाद करून. त्याला एकावर जवळजवळ 10 ते 12 प्रकारचे आवरण आम्ही लावत असतो. कुठं त्याला उतरी लावतो, त्याच्यानंतर कपडा लावतो, परत पुतरी, परत कपडा, असं करू करू मग ते एक काष्टाची छोटीशी पेटी आहे, त्या पेटीमध्ये त्याला ठेवल्या जाते. आता एवढं 10-12 प्रकारची प्रक्रिया त्याच्यावर झालेली असते आणि मग ते ठेवलेलं असते. अशा वेळेला एकाएकी त्याला वर काढणे आणि नमस्कारवणे. पण काही वेळेला आपल्याला असं वाटतं बाबांनी आम्हाला नमस्कारवलं नाही, आपल्याला त्याचा राग येतो. परंतु ती सुद्धा आपली एक सौजन्याची गोष्ट असते की आपण त्या वस्तूला संवर्धन करण्यासाठी, त्याचं रक्षण करण्यासाठी जशी आमची जबाबदारी आहे तशी तुमची सुद्धा सद्भक्त मंडळीची ती जबाबदारी असते. आणि म्हणून त्यासाठी आपण त्या पूर्वजांची स्मृती जर जागृत पाहिली, कसं त्यांनी त्या ठिकाणी ते राखलं असेल. आज ते वस्त्र तुमच्यापर्यंत आलेलं आहे प्रसाद रूपाने, त्या काळात कसं राखलं असेल. म्हणजेच की यासाठी ते पात्र तयार केलं गोल, ते गोल पात्र तयार करून आपल्या जवळ सोबत कायम ठेवावं. ते उशाशी असो की ते बरोबर त्या ठिकाणी आपल्या कोणी त्याला चोरांनी तस्कर करू नये, कोणी त्याला नेऊ नये, आणि म्हणून बरोबर उदयाशी कवटावर ठेवून अशा प्रकारे आलेली ही देवदेव पूजा आहे. आणि प्रथम आचार्यांनी त्याची सुरुवात आपल्यासाठी करून दिली. स्वतः त्या ठिकाणी ते उंबरवटाचं काष्ट काढलं आणि त्याचे सुताराकडून मणी तयार केले. काही मंडळींना ते मणी नमस्कारा दिले, काही पिंपळ्या म्हणजे पिंपळाच्या पाण्यासारखे आकाराचे काही काष्ट केले, ते नमस्काराला दिले. स्वतः आपल्याजवळ एक काष्ट ठेवलं आणि बाकीचे काही जाडीचे विशेष, काही विशेष प्रकारची देवपूजा त्यामध्ये ठेवायचे आणि आचार्य देहपर्यंत त्याचा नमस्कार करायचे. अशा प्रकारचं ही स्मृती आपल्याला की देहपर्यंत तो विशेष ज्याच्याजवळ जे काही अधिष्ठान आहे भगवंताचं त्या कृपामाऊलीच्या माध्यमातून ते त्याच्यासाठी महत्वाचं आहे. शेवट सुद्धा आमचे पूर्वज ज्यावेळेला जायचे तर त्या विशेषाला नमस्कार करायचे. जसं नाती नागायच्या ज्या वेळेला गेल्या त्यांनी त्या छिन्नस्थळीला वंदन केलं आणि लिहून ठेवलं, मी तर चालली आहे पण इथे छिन्नस्थळी आहे. मग त्यानंतर ते आमचे आचार्य गेले, त्यांनी तुमची छिन्नस्थळी आणली. अशा प्रकारे एक विशेष हा आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा असतो आणि त्या विशेषाच्या माध्यमातून आपल्याला आपला धर्म आपला उजाळा देत असतो. आपण कुठे पाळतं न पाळतं अशा ठिकाणी जातो, कुठे अमंगळ त्या स्थानाचं वातावरण, जागेचं वातावरण, कुठल्या तरी संपर्कात आपण येत असतो आणि शेवटी हा प्रपंच पंचभौतिक त्रिगुणात्मकता सगळ्या ठिकाणी या भूमीच्या माध्यमातून देहाच्या माध्यमातून नटलेली आहे. तिला सत्वरूप करण्यासाठी दुसरा तिसरा कुठला उपाय नसून एक परमेश्वराचा संबंध आहे, तो प्रसन्नतेचा संबंध आहे. तो ज्यावेळेला आपण नमस्कार करतो निश्चितच सत्वरूपता आपल्या जीवनामध्ये येत असते. यासाठी आम्हाला पूर्वजांनी ही देवपूजा दिलेली आहे. काष्ट देवपूजा आहे, प्रसाद रूपी देवपूजा आहेत, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या धातू आहेत, 10 प्रकारचे तांबे आहेत,
34 प्रकारचे लोह आहेत आणि मग जिथे जिथे ज्या ज्या पिढीमध्ये जे वंदन असते ते आपण नमस्कार करण्यासाठी तिथपर्यंत पोहोचत असतो. म्हणून सत्व समाधानीने, असं काही नाही की एका दिवसात सगळं झालं पाहिजे. जे होईल समाधानाने, जेवढं शक्य होईल तेवढं करायचं. अशा प्रकारची सात्विकता हृदयात देण्यासाठी हे आपल्याला दिलेलं साधन आहे. तर त्या काळामध्ये भट्टवासांनी उल्लेख आलेला आहे की छिन्नस्थळी सुद्धा त्या ठिकाणी काढली. नमस्कार करण्यासाठी प्रथम आचार्यांनी या ठिकाणी आपल्याला एक विशेष सोबत असावा म्हणून छिन्नस्थळीचा विशेष काढला. नंतर कालयुगामध्ये अनेक प्रकारे छिन्नस्थळी त्या ठिकाणी काढल्या गेली. असा आमच्या काही पूर्वपुरेचा मौखिक बोल आहे की असं सूचक झालं आचार्यांना की तुम्ही एका रात्रीतून 18 गाळे छिन्नस्थळी काढावे. गाड्या म्हणजे बैलगाड्या, त्या काळाचं साधन. तर असं म्हणतात की 18 बैलगाडे छिन्नस्थळी एका रात्रीतून जेवढी काढता येईल तेवढी त्या काळात त्या ठिकाणी काढल्या गेली. म्हणून छिन्नस्थळी खोल गेली खाली आणि मग ती संपूर्ण छिन्नस्थळी काढून निंबाळला भट्टवासांचं जे वास्तव्य होतं तिथे निंबाळ या ठिकाणी नेण्यात आली. आणि तिथे त्या काळामध्ये सर्व काही कुशल व्यक्तिमत्व असलेले संविधानातली मंडळी होती. त्यांनी त्या परंपरेला उजाळा देत मूर्तीची त्या ठिकाणी निर्मिती झाली. पहा, जुन्या जुन्या फार मोठ्या मूर्ती पिढीमध्ये आहेत छिन्नस्थळीच्या. एक समकालीन सारखी बैठक, सारख्या मूर्ती अशा काही काही बघायला मिळतात अनेक ठिकाणी. मग तिथे मूर्तीची त्या ठिकाणी घडण झाली आणि मग त्या मूर्ती सगळ्यांना नमस्कार करण्यासाठी दिल्या. आजही त्या मूर्ती काही पिढी चालत आलेल्या आहे, काही पिढ्यानपिढ्या काही मध्ये जुन्या मूर्ती चालत आलेल्या आहे. आणि जो काही संपूर्ण मग त्या छिन्नस्थळीचा उरलेला भुगा होता, तिथे विहीर होती आणि त्या विहिरीमध्ये ते सगळं समजा ते तिथे कुठे पायगळणी जाऊ नये म्हणून ते विहिरीमध्ये टाकलं. त्या विहिरीमध्ये नमस्कार लोक हात जोडायचे पूर्वीचे, असं आमचे गुरुजन आम्हाला सांगतात की त्या विहिरीमध्ये तो संपूर्ण भुगा छिन्नस्थळीचा टाकला. पण त्या विहिरीवर आज मंदिर बांधलेलं आहे असं म्हणतात. आहे ना बाबा, मी अजून निंब्याला गेलो नाही, पण आमच्या श्री गुरुजींनी आम्हाला हे सांगितलेलं असं, आमच्या असं नक्की बाबांनी किंवा शहाजाचे दादा. तर अशा प्रकारे तो छिन्नस्थळीचा संपूर्ण भुगा त्या विहिरीत टाकलेला होता. आणि मग त्या विहिरीवरती काही समजा आपण त्याचं काही पुन्हा खोदकाम केलं नाही, मग पूर्व लोक ते आपले हात जोडायचे त्या विशेषांना लांबूनच. असं करता करता विहीर कालयुगात भरून गेली, भरपूर काळ गेला, त्यामुळे विहीर भरून गेली ती आणि अस्तित्व तिचं नष्ट झालं. पण पूर्वीच्या लोकांना माहित होतं म्हणून त्या विहिरीवरच तिथे मंदिर बांधण्यात आलेलं आज असं सांगतात. तर अशा प्रकारे ही पूर्व परंपरा आमची देवपूजेची आहे. त्या देवपूजेच्या सहयोगाने आम्हाला ईश्वराच्या अधिष्ठानाला हात जोडता येतो आणि आमच्या ठिकाणचं काही मलिनत्व असेल, आमच्या अंतकरणात असलेला दोष असेल, तो देवापुढे आम्हाला उक्त करता येतो. ईश्वर त्या प्रार्थनेचा स्वीकार करतात या साधनेच्या माध्यमातून. म्हणून काही देवपूजा वेगवेगळ्या विभागात विभागण्यात आली. तसे भट्टवासांची जी एक पातुर्ली आहे तिचा उल्लेख या स्मृतीमध्ये यांनी केला की भट्टवासांची जी पातुर्ली होती तयार 3 केले, त्यामधली एक पातुर्ली ते चक्रपाणी वास, म्हणजे भट्टवासांचे हे कर्मराटीच्या देहाच्या नात्याने नातू लागत होते. महेश्वर पंडित भट्टवासांचे पुत्र आणि त्यांचे पुत्र हे चक्रपाणी वास. तर हे संन्यास घेतला यांनी. मग संन्यास घेतल्यानंतर ती एक पातुर्ली भट्टवासांनी स्वतः तयार केली होती. तर कवीश्वर वास म्हणजेच भास्कर भट्ट बोरीकर या पंथाचे असलेले आचार्य, आणि मग त्यांनी त्यांच्या सन्निधानात त्यांना दीक्षा दिली. परंतु दीक्षा घेत असताना आचार्यांच्या नावे त्यांनी दीक्षा दिली की तुमचे श्री गुरु समजा आचार्य असं समजावं आणि आचार्यांच्या नावे दीक्षा दिली. आणि मग आचार्यांची स्मृती आठवण म्हणून त्यांना एक पातुर्ली नमस्कारण्यासाठी दिली की ही आचार्यांनीच तयार केलेली आहे, हे तुम्ही नमस्कारण्यासाठी घ्या. आणि म्हणून ती चक्रपाणी वास हे महेश्वर पंडितांचे पुत्र भट्टवासांचे देहाचे कर्मराटीचे नातू ते अनुसरले होते. त्यांची परंपरा या मानव संप्रदायामध्ये चालत आली. त्याच परंपरेला आमनाय परंपरा म्हणजे श्री गुंफेकर आमनाय परंपरा असं म्हणतात. ती पातुर्ली आजही डोमेगाम जवळ भोकर आहे या ठिकाणी ते गुंफेकर बाबाजी आहेत, ते आमनाय आचार्य कवीश्वराचे आहेत. त्यांच्या आश्रमामध्ये आजही ती पातुर्ली नमस्कार करायला मिळते. दुसरी पातुर्ली कुठे आहे याचा उल्लेख काही अजूनपर्यंत कोणाजवळ आहे असं सांगता येत नाही. आहे पंथात
अनेक ठिकाणी पात्र आहेत, पात्रुल्या छोट्याही आहेत, पण नेमकी ती कोण्या ठिकाणी तिचा अभाव आजपर्यंत कोणाला सापडलेला नाही. पण या पातुरलीचा अभाव हा जसा जसा चालत आलेला आहे. म्हणून ही अशी उंफेकर ही आमनायाची परंपरा म्हणजेच श्री चक्रपाणी बास यांची ही परंपरा, या रूपाने ते पात्र पातुरली काष्टाची आजही आपल्याला नमस्काराला मिळते. मग आता माईम भट्ट हे मागेच राहिले होते. भट्टवास आपल्या संपूर्ण परिवारासहित मार्गमंडळी सहित गंगातीर नमस्कारण्याला गेले आणि माईम भट्ट मात्र मागे काही कारणास्तव राहिले. कारण ईश्वर नाईकाची कन्या तिचा श्री बाबांशी विवाह ठरला होता, पण श्री बाबांची उदास प्रवृत्ती लगेच प्रवृत्ती भांगली. देवाने म्हटलं की विवाह कशाचा विवाह, बोल्यावरूनच निघून गेले देव, काही विवाह झाला नाही. पण ती मात्र श्री प्रभूंच्या नावावरती शेवटपर्यंत राहिली. आणि मग ज्यावेळेला श्री प्रभू बाबा सरले आणि मग आचार्यांनी 14 वर्षाचा कालावधी तिथे घातला सर्व परिवारासहित आणि आचार्यही निघाले, त्यावेळेला ते ईश्वर नाईक म्हणतात की माझ्या मुलीचा वाटा याच्यामध्ये, ही शेवटपर्यंत श्री प्रभूच्या नावाने राहिलेली आहे, हिने दुसरा विवाह केला नाही. नुसतं श्री प्रभू बाबांनी म्हटलं होतं की विवाह करावा असे, आणि म्हणून महादासांनी धवळे गायलेत. परंतु श्री प्रभूची काही एक विशेष प्रकारची लीळा आमच्या देवाने सुद्धा म्हटलं की नेनिजे श्री प्रभूची प्रवृत्ती, नेनिजे श्री प्रभूची लीळा. शास्त्रामध्ये असं आलं की था बाळके शालिग्राम, काही सांगता येत नाही. शालिग्राम म्हणजे गोल दगड असतो चोपडा, एखाद्या लहान मुलाच्या हातात जर तो दिला, आता तो लहान मुलगा तोंडात घालेल का फेकून देईल काही सांगता येईल का? आपण तर घाबरून जातो तो पाहिल्या पटकन त्याच्याजवळ पळत जाऊ आपण. पण तो गोल असतो, जर त्यांनी तोंडात घातला तर तो गिळूही शकतो आणि समजा तो दगड समजा तो फेकूही शकतो. ही प्रवृत्ती त्याची आपल्याला कळते का? लहान मुलाची, बालकाची, तो अज्ञानच आहे. ती जशी कळत नाही तशी श्री बाबांची प्रवृत्ती आता नेमकी काय लीळा करतील, काय प्रवृत्ती आहे, काय म्हणतील आणि काय करतील, अशा प्रकारचं निर्गुणतेचं नैसर्गिक कार्य, नैसर्गिक असलेलं श्री बाबाचं कार्य. आणि आमच्या देवाने त्यांची प्रशंसा केली. एखाद्या अवताराला समजा असं नैसर्गिक कार्य करायचं, पती तो तिथे आहे तो म्हणतो होय पोरा बाजूला होय बाळंतपण करायचंय मला त्या स्त्रीचं. कोणी मनुष्य अशा प्रकारे त्या नवऱ्याला बाजूला करून, पण निर्विकार असलेलं स्वरूप आहे. एखाद्या स्त्रीचं बाळंतपण करावं, एखाद्या स्त्रीला पाठीला घासून देण्यासाठी स्वतः जावं, पाणी नेऊन द्यावं, विसरण करावं, म्हणजेच कुठलाच आजपेच नाही. अशा प्रकारचं कार्य आमच्या श्री प्रभूचं. आणि उत्तम प्रकारचं उदाहरण तर उत्तमही असलेले त्या ठिकाणी 500 न्याय भारती सारखे संन्यासी येतात, त्यांच्यामध्ये समरस होतात, उच्च अग्रस्थानी बसतात, संपूर्ण मान सन्मान घेतात आणि ज्या गोष्टी त्यांना शक्य नाही त्या गोष्टी आमच्या श्री प्रभूंनी त्या ठिकाणी करून दाखवतात. हराडी होती ते हराडीला पान पुसलं, त्यांनी कपड्याला पुसलं. आणि मग हराडीला पान पुसल्यानंतर त्या न्याय भारतीच्या संन्याशांना लक्षात आलं की पहा काय समानत्व आहे. अया प्रपंच पुरुषाशी प्रपंचाशी साधर्म्य असेल सारखं मानणारे आहेत. हे पान आहे ते हराडी हे सुद्धा वनस्पतीच आहे, पण सारखेपणा मानणारे आहेत, आपल्याही पेक्षा एक पाऊल पुढे आहेत. हे जेव्हा त्यांच्या ठिकाणी प्रगटत्व भाव झाला श्री प्रभूंविषयी, त्यावेळेला मनातलं किलमिश निघून गेलं की श्री प्रभू हे सामान्य नाही. श्री प्रभू विचार करतात, एकामेकाच्या घरी जातात, उच्च नीच वर्णामध्ये जातात, याचं त्याचं खातात, आणि म्हणून ते लोक त्यांच्या ठिकाणी विकृत दृष्टीने बघायचे. पण ती विकृतता नष्ट झाली ज्यावेळेला राजमठात आले ते. आणि मग स्वामी गोविंदराव बाबा म्हणतात त्यांच्याशी चर्चा करा. आता आचार्यांना पुनवलं, आचार्यांनी माईम भट्टांना सांगितलं. मग आचार्यांना ते माईम भट्ट म्हणतात तुम्हीच सांगा, तुम्हालाही त्याच्यातलं ज्ञान आहे. पण ते म्हणतात नाही, ते गोसावी स्वामींच्या प्रसन्नतेने मी त्यावेळेला बोललो. जे शंकराचार्यांच्या मुखातून जे काय ऐकलं नसेल ते माईम भट्टांनी आचार्यांच्या मुखातून ऐकलं. पण देवाच्या प्रसन्नतेने देवाने दिलेली मला ती एक त्या ठिकाणची शक्ती, त्या ठिकाणचं सामर्थ्य ईश्वरीचं होतं, ते आज मला बोलता येणार नाही, तुम्हीच बोला. माईम भट्टांनी चर्चा केली. 500 न्याय भारती संन्यासी त्या चर्चेमध्ये हारले. कोणीच माईम भट्टांसमोर टिकलं नाही. आणि देवाने एवढा हर्ष स्वीकारला की देवांच्या मुखामध्ये सगळं तांबूळ, ते सगळे उच्च लोक बसले, देव हसल्याबरोबर ते तांबूळ सगळ्यांच्या अंगावरती उडालं आणि सगळ्यांनी तो प्रसाद हातात घेतला. त्या संन्याशांनी
आणि ते उच्चिष्ट प्रसाद भक्षण केलं। एवढी निर्विकल्पता त्यांच्या ठिकाणी श्रीगुरुबाबाविषयी निर्माण झाली। परंतु हे जे कार्य आहे हे श्रीगुरुबाबा सारख्या अवताराचंच असू शकते आणि म्हणून देवाने सुद्धा आमच्या श्रीप्रभूंना फार विशेष प्रकारचा सन्मान दिलेला आहे। गुरुत्व स्वीकारलं, सन्मानित करून या श्रीगुरुबाबांच्या अवतारित्वाविषयी काही गोष्टी असतात ईश्वर स्पष्टरित्या येतीच्या दिशा तेथीच्या मासा, पण काही गोष्टीचा विशेष असेल तो विशेष रूपाने वाखाणणं ज्याचं यथास्तित्व आहे तेच आमच्या स्वामींच्या तत्वज्ञानाची वैशिष्ट्यता आहे की यथास्तित्वपणे जे यथार्थता आहे ती आमच्या स्वामींनी आम्हाला घालून दिलेली आहे। अशा प्रकारचं कार्य या प्रसाद देवपूजेच्या माध्यमातून त्या संपूर्ण राजमठामध्ये छिन्नस्थळीच्या ठिकाणी जे जे काही विशेष निघालेले आहेत ते आपल्या परंपरेत आजही प्रत्येक पिढीमध्ये छिन्नस्थळीचे छोटे छोटे विशेष आहेत। नंतर वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या छिन्नस्थळी काढण्यात आल्या। जे जे काही आचार्य मंडळी आपले देह क्षेपणाला गेले त्यांच्यासोबत काही छिन्नस्थळीचे विशेष आहेत, पिढीचे वंदन आहेत। अशा प्रकारचं हे महत्वपूर्ण वंदन या स्मृतीस्थळाच्या आधारानं आपल्याला त्याचा सखोल असा आपल्याला असलेला अभ्यास की त्या स्मृतीस्थळामधूनच ते कार्य कशा प्रकारचं चालू झालेलं आहे, कशा प्रकारे देवपूजा आपल्या समोर आपल्यासाठी आलेली आहे याचा मागावा आपल्याला या स्मृतीस्थळात आढळतो। मग आता माईंभट्ट गंगातीराशी निघाली। भटवास गंगातीरा निघता समय ईश्वर नायके व्यवहारू लाविला, तयाची या कन्या आपुला विवाह करू नाही दिला, तेने कारणे माईंभट्ट हे मागाशी राहिले। देववाडाशी व्यवहार सांगितला, ईश्वर नायके निरोत्तर केले। व्यवसायांची प्रवृत्ती काही कोणा जाणीतली जात असे। मग माईंभट्ट मागोनी गंगातीराशी आले, आवसे तेथची राहिली। मग माईंभट्ट भट्टवासा गंगातीराशी भेटी झाली। भट्टवास परिवारासहित गंगातीराला गेले, पण ईश्वर नाईक म्हणतात हे माझी प्रॉपर्टी आहे, माझा हिस्सा याच्यामध्ये मुलीचा आहे। आणि मग तो व्यवहार करण्यासाठी ते देऊळवाड्याला गेले। त्या ठिकाणी ते महाजन लोक होते, त्यांनी त्याला न्याय दिला की हे प्रवृत्ताची नाही निवृत्ताची प्रॉपर्टी आहे। श्रीगुरुबाबा हे संन्यासी होते आणि संन्यासाचा वारस हा संन्यासीच असू शकतो। प्रवृत्ताच्या प्रॉपर्टीला निवृत्त हा लागू शकत नाही, तसं निवृत्ताच्या धनाला प्रवृत्त म्हणजे ग्रस्ताश्रम धर्मी हा त्याचा वारस असू शकत नाही। आणि म्हणून त्यावेळेला ती मार्गामध्ये ही आपली आलेली परंपरा हा राजवट ही काही त्या ठिकाणची असलेली जी काही धरोहर ही पूर्वपरंपरेने आपल्यामध्ये चालत आली। काही काळानंतर पुन्हा कालयुगात चढ उतार अनेक गेलेत। एक वासना आहे की त्यांना काहीतरी त्या मुलीला बोलवून म्हणून काहीतरी देण्यात आलं आणि मग समजा आजही तो राजमठ नंतर त्या बऱ्याचशा काळामध्ये राजमठ मग तो नंतर 60 आसूला विकत घेतला माईंभट्टांनी। पूर्वी तिथेच राहत होते, पण ते लोक समजा त्या ठिकाणी हे सगळे गंगातीराची मंडळी आल्यामुळं त्या लोकांना थोडं विपरीतत्व निर्माण झालं आणि मग यांना वाटलं की आता आपली हक्काची जागा पाहिजे, म्हणून श्रीप्रभूंना राहण्यासाठी 60 आसूंचा त्यावेळेला तो राजमठ विकत घेतला असा आपल्या याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे। आणि मग तो राजमठ कालयुगामध्ये पुन्हा आणखी परकीयाचं आक्रमण आलं, पुन्हा परकीयांच्या ताब्यात गेला आणि आज परत आपलं काहीचा भाग आपल्यामध्ये आहे, काही भाग अजूनही परकीय लोकांच्या ताब्यात आहे। आणि त्यामुळं परंपरेचं जे काही आपलं ठिकाण आहे हे फक्त महाद्वार आहे। जे आपण राजमठ आज नमस्कार करतो हे त्यावेळेचं महाद्वार, जिथे श्रीप्रभूंची पालखी थांबायची, तिथे महाद्वाराला जिथे मोठा दरवाजा होता, साधवसा त्या दरवाजाला धरायच्या आणि मग ती पालखी बाहेर निघायची, हे महाद्वाराचं स्थान आहे। मुख्य राजमठ जो आहे तो मागची मस्जिद आहे त्या ठिकाणी होता आणि म्हणून अशा परकीय आक्रमणामध्ये तिथे आक्रमण झाल्यामुळं ती जागा आपल्या ताब्यातून त्यांनी घेतली, परंतु वास्तविक मूळ राजमठाचं स्थान हे मागच्या ठिकाणी आहे। तर माईंभट्ट मग त्या गंगातीराला सगळा हा व्यवहार निपटला आणि मग माईंभट्ट गेले गंगातीराला आणि औसा मात्र तिथेच राहिल्या रुद्रपूरला। औसाला स्वामींचा विरह सहन होत नव्हता आणि मग औसा म्हणतात की तांबा जाडी जळत आहे, जसं ताम्रपट असतो त्याला जर एखादा तापवतो लाल लाल होतो आणि मग तो लाल होतो, त्याची उष्णता सांगणं
हे काही शब्दात वर्णन करता येणार नाही। ते जसं जळलं सहन होत नाही तसं स्वामींच्या विरहाने गंगातीर हे रिकामं झालेलं आहे। ज्या गंगातीराला आम्हाला देवाने तुझशी परीस सिद्धेल असं तिला जे सूचक झालं होतं औसाला की तुला परीस मिळेल, आणि ज्या गंगातीराला योगेश्वरीला स्वामींची तिची भेट झाली औसांची आणि खरोखर परीस लाभला, स्वामींचा स्पर्श झाला, पण स्वामी सोडून गेले उत्तरापंथीकडं, हा विरह औसांना सहन होत नव्हता। वास्तविक जाळं भरडं वागणं आहे, पण स्वामींना तिच्या भाव आणि भोळ्या भक्तीचा स्वीकार आहे। स्वामी म्हणतात की जी औसा आहे ती औसा अशा प्रकारची भावरूप असलेली एक स्त्री, आवळीचा भाव काहीशी ऐकानं पुरे वासना प्रेमावरी असरे। जरी काही बोलणं चालणं जरी त्यांचं धोष्टर असेल, वागण्यामध्ये धोष्टरपणा, कारण मुळात संन्यास प्रवृत्तीनं जीवन जगणारी महिला आणि त्यातून भिक्षा करत आपलं जीवन जगत होती, पण स्वामींचा स्पर्श झाला आणि मग स्वामींनी बरेचसे काही बारकावे असतात उठण्या बसण्याचे, बोलण्या चालण्याचे, औसांना कधी काळी शिक्षा पण केलं असेल, कधी काळी बोलले असतील, स्वामी समजून सांगितलं असेल आणि कधी कधी रागवायचे सुद्धा, पण औसा मोठ्या रागीत, कधी कधी औसा स्वतःहून रागाने निघून जायच्या। एकदा ते निघून गेल्या परत स्वामींसाठी सरळ येऊन येत आहे आणि स्वामींना वाटतं की आज औसा येते म्हणून स्वामी पुढे जातात, चला आज औसाच्या भेटीला की औसा आजी पुढे येणार आहे, आणि स्वामी दिसतात लगेच पाठमोरी होऊन जाते, तिकडे तोंड फिरून घेतलं। स्वामी म्हणतात की पहा जीव कसा अभिमानी आहे, अशी अपेक्षा आहे की देवानी आता माझ्यापर्यंत आलं पाहिजे, देवानी समजा स्वतःहून माझ्यापर्यंत आलं पाहिजे, माझं संबोधन केलं पाहिजे। वास्तविक देवाच्या नावानुसार ती त्या ठिकाणी स्वामींचं नाव तिने ऐकलं आणि आलेली आहे सरळ येऊन, परंतु स्वामी समजा तिकडून तिला भेटण्यासाठी येत आहे, आता समजा स्वामींची भेट होणार अशात ती तोंड आपलं सन्मुख होतं ते विमुख करते, विरुद्ध दिशेला तोंड करून रस्त्यावर बसू आणि मग पुन्हा स्वामी तिथे जातात आणि तिचं संबोधन करतात। शेवटी ईश्वर दयाळू मायाळू आहे, माऊलीचा गुण हा ईश्वराच्या ठिकाणी आहे, ईश्वराला आई म्हटलं आहे। अशा प्रकारे त्या औसाला स्वामींविषयी लढाई तेवढाच होता आणि म्हणते की ती गंगातीराला गेली नाही पण रुद्रपूरला थांबली, कारण मला स्वामींच्या तिकडे गेल्यानंतर आठवणी येतात, स्वामी मला डोळ्यासमोर दिसल्यासारखे होतात, ती आठवण माझी डोळ्यासमोर उभी राहते आणि म्हणून मी काही गंगातीराला येत नाही। आणि मग बाकी संपूर्ण परिवार आचार्यांसमवेत गेला, नंतर मायंभट्टही गंगातीराला गेले। अशा प्रकारचं हे गंगातीराचं असलेलं हे स्मृती वाक्य या ठिकाणी आलेलं आहे। आता केशववासा भेटी अनुसरण, केशराजवास हे शिष्य मग त्या ठिकाणी भट्टोबासांना गंगातीराशी गेल्यानंतर प्राप्त झाले। केशराजवास जे आहेत हे अत्यंत धर्मनिष्ठ, ज्यांनी या मानव संप्रदायाची साहित्य रचना अनेक अंगाने अन्वयाच्या माध्यमातून, सूत्रपाठाचा अनुबंध लावण्याच्या माध्यमातून, अशा प्रकारे दृष्टांत अन्वय लापनिक अनेक प्रकारचं समजा साहित्य निर्मिती, त्याचबरोबर रत्नमाला स्तोत्राची निर्मिती केली, अनेक प्रकारचं असं त्यांचं साहित्य निर्मितीचं कार्य आहे। आणि भट्टोबासांच्या विशेष मनोधर्माचे पंडित केशवदेया तुम्ही माझे गोळेगा अशा प्रकारचे वाक्य त्यांच्याविषयी आचार्यांच्या मुखातून निघालेत। आणि केशराजवास शुकयोगींद्र किंगा, खरोखर शुकयोगी याप्रमाणे तुझं जीवन आहे आणि तू आमच्या धर्माला रक्षण आहे, तू धर्मरक्षक आहेस। अशा प्रकारे स्मृती स्थळामध्ये केशराजवासांविषयी आचार्यांनी काढलेले उद्गार की तुमच्यामुळं हा धर्म हा पुढे चालणार आहे, तुम्ही ईश्वरीच्या धुरा आहात, खरोखर हा ईश्वरीचा हा परमार्ग जो आहे तो पुढे चालणार आहे। आणि म्हणून तुम्ही माझे हाकारे गा, हाकारे म्हणजे जसा हाकारा हा पुढा जात असतो आणि मग पुढे राजा त्या ठिकाणी मागे जातो, तसं हा धर्म ही ईश्वर परंपरा पुढे नेणारे तुम्ही आहेत, त्या तुमच्या खांद्यावरती ही परंपरा आहे आणि अशा परंपरेला वाहून नेणारे खरोखर तुम्ही साधक आहात। अशा प्रकारे आपल्या शिष्यांविषयी कौतुकाचे बोल आणि कौतुकाची थाप ज्यांच्या माध्यमातून आचार्यांनी एक समाधान व्यक्त केलं, त्या व्यक्तिमत्वामधले असलेले हे केशराजवास। आणि या केशराजवासांच्या काही स्मृती या स्मृतीस्थळात आल्या। केशववास जे कवनी गावीचे हे नेनिते, एक वासना पापदंडी रामपुरीचे ते विद्वांस व्याख्याते,
एकदी ते भट्टवासापाशी आले, भिक्षा केली. भट्टवासाशी थोर पडी येते, भट्टवासांच्या सन्निधानी राहिले. केशराजवास हे पडीती म्हणजे आवडणारे, त्यांना त्यांचं जे धर्मरूप कार्य आहे, असलेली चर्या, आणि त्या माध्यमातून भट्टवासांना एक त्यांच्याविषयी आत्मीयतेचा भाव निर्माण झाला की निश्चितच हे धर्म कार्याला अग्रेसर आहेत आणि ईश्वराच्या मार्गाला हे पुढे नेणारे आहेत, आणि म्हणून त्यांच्याविषयी एक प्रीती निर्माण झाली, सौजन्य निर्माण झालं. मग ते भट्टवासांच्या सन्निधानी राहिले. संबंध प्रधानी माझा केशव शुक योगींद्र म्हणणे. मग एकदी केशवदासांची संबंधी ऐकून न्यावं असे आले. भाऊ गोपाळदेव आणि सासरे ऐसे प्रतिकूलत्व नेव आले. केशवदासा ते नेले भिक्षा सांडू आदरिली तव ते काही क्रियाही न सांडतीची. तेही अशिके विद्वांस बोलाविले, चर्चा करविली, ते निरुत्तर केले. मग विद्वांसी हात झाडिले, ते म्हणितले ते आम्हा जिनवती ना. आता याची ब्राह्मणी आते जिनेल, तरी जिंकती आते दोघाते एका घरांत कोंडावे. मग कोंडली ते बाजीवरी नेसती तर ते खाली नेसती, ते खाली नेसती तर ते बापन बाजीवरी नेसती. यापरी रात्री जाय, दिवसा गंगेकडे जाती, तेथ दृष्टीची राखणे घालिती. केशवदास गंगे विजन करीती, तेथ रत्नमाळा स्तोत्रे करीती. मग गावांतो आणीती. यापरी 7-5 दिवस झाले. मग ब्राह्मणी म्हणितले आता याशी जाऊ द्या, आता हे योगी झाले, याचे मज पाप लागत असे. मग अवघा केशवदासासी अनुज्ञा दिली. मग निघाले. भट्टवासासी भेटी झाली, मागिले सांगितले, ते ऐकून परसोनी भट्टवासी म्हणितले माझा केशव शुक योगींद्र किंगा म्हणून थोरची प्रशंसा. ज्याला अशा प्रकारचं ईश्वराचं कार्य हृदयाला एकवटलेलं असते आणि विशेष प्रकारे उत्तम अधिकरणाचा बोध संचार झालेला आहे. आचार्यांसारखे वरद पुरुष स्वामींच्या मनधर्माचे असलेल्या पुरुषांच्या मुखातून म्हणजे त्यांना बोध झाला, आणि म्हणून त्या बोधाचं सविधत्व त्यांच्या ठिकाणी निर्माण झालं, आणि म्हणून ओलेपणा असल्यामुळं त्यांना अनेक प्रकारे समजा तिथं अडथळे निर्माण झाले. संबंधी आले, सासरे आले, जावई आले, अनेक जण त्यांना त्या ठिकाणी विरोध करण्यासाठी आले, घेऊन गेले. घरी गेल्यानंतर सुद्धा स्त्रीच्या माध्यमातून त्यांना धर्मभंग करण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारे मी जे स्वीकारलेलं आहे ते माझं वज्र कवच आहे, मी जे स्वीकारलेलं आहे ती मी सोडणार नाही, हा जो निश्चय तो भंगू दिला नाही. शेवटी म्हटले पत्नीने की जा आता, ही योगी झाली असती, याचे म्हणजे पाप लागत असे. आणि मग अनुज्ञा दिली आपल्या घरच्या पत्नीने की जा तुम्ही, आता तुम्ही संन्यासी झाले आहेत, खरोखर तुमचा संन्यास हा महत्वाचा आहे, आणि म्हणून आता मला पाप लागेल, तुमच्याशी मी अधिकपणे जर आता छळना केली तर मला त्याचा दोष लागेल, आणि म्हणून त्यांना आज्ञा दिली. आणि मग ते पुन्हा जेव्हा येतात, आमचे आचार्य हे मागील प्रसंग ऐकून म्हणतात की माझा केशव शुक योगींद्र किंगा. तसे शुक हे ब्रह्मचारी त्यांनी जसं आपलं कार्य राखून ठेवलं, तशा प्रकारे या केशव आपले केशराजवासांविषयी आचार्य म्हणतात. आणि मग ते केशराजवास या परमार्गासाठी, साहित्य रचनेसाठी उपयोगी अत्यंत महत्वपूर्ण कार्य आपल्या जीवनात करतात. उद्धरण स्तोत्र बंद करणे. मग रत्नमाळाची पोथी वाचून केशववासी भट्टवासा ते पुशिले. हा भटो आयसेची उद्धरणीची वचने बांधून तो भटवासी म्हणितले नको गा केशवदया, येणे माझिया म्हातारिया नागवतील. मग केशववास संस्कृत बंधन करतीची. म्हणजे स्वामींना मराठीविषयी किती आदरभाव होता की मराठी ही मायबोली या महाराष्ट्राची भाषा आहे, आणि त्या मराठीतच तुम्ही शास्त्र निर्मिती करा. संस्कृत हे शास्त्र निर्मितीचं अंग न ठेवता संस्कृत हे जाणीव करण्यासाठी काही व्याकरण, काही छंद असतात, काही त्यामधले शब्दतोड असतात, त्यासाठी तुम्हाला संस्कृत अंगाने शास्त्राच्या जाणीवेसाठी त्याचा उपयोग करा. पण शास्त्राची जी निर्मिती आहे, जे काही बंधांतर झालेत, भाष्य झाले, महाभाष्य झाले, हे सगळं मराठीतच साहित्य. अशा प्रकारे आचार्यांनी पुढची जी परंपरा लक्षात घेऊन, पुढच्या आपल्या सगळ्यांचा श्रोतवर्गाचा विचार लक्षात घेऊन
या शास्त्राची निर्मिती करत असताना संस्कृत मध्ये न करायला लावता वास्तविक केशवराज भास हे संस्कृतचे महापंडित होते. त्यांना सहजरित्या अत्यंत शास्त्र सगळं संस्कृत मध्ये सगळं करून टाकलं असतं त्यांनी. परंतु आचार्य म्हणतात, येणे माझ्या म्हातारी या नागवतील. सामान्य जन जे असतात, जे काही सामान्य लोक असतात, त्यांना ते सहजगत्या समजणं फार दुर्लभ आहे. संस्कृतचे काही पदच्छेद असतात, त्या प्रकारचं ज्ञान सगळ्याला संभवनिक नाही. आणि त्या काळाची प्रचलित मराठी मायबोली भाषा, त्यामुळे संस्कृत सगळ्यांपर्यंत पोहोचलं नाही, किंवा आजही ती संस्कृतची परिभाषा आपल्यापर्यंत सगळ्यांपर्यंत नाही. काही शालेय शिक्षणाच्या माध्यमातून काही ठराविक ठिकाणी त्याचं शिक्षण दिले जाते. आणि म्हणून स्वामींना जो अभिप्रेत भाग होता मराठीचा, त्या मराठीमध्येच मग पुन्हा शास्त्राची निर्मिती झाली. मग मागवते केशवभाषी पुशिले भटो तरी मी शास्त्राशी प्रकरणान्वय लावू ते भट्टभास मानिले मग म्हणितले तरी जे जेथचे माझेनी विचारे लावावे गाव. मग केशवभाषी भट्टभासा ते पुसो अनुक्रमे प्रकरणान्वय लाविला जे जयाचे नाम ते तयाशी ठेविले. प्रत्येक प्रकरणाला आचाराचे वचन आचारामध्ये, विचाराचे विचारामध्ये, संसर्ग 9 प्रकरणाचे नाव व्यवस्थित ज्या प्रकरणाचा जो जिथे समावेश करायचा त्या प्रकरणाला तिथे ते वचन समाविष्ट करून त्याला ते नामसाधना त्या ठिकाणी ठेवून अशा प्रकारे त्या प्रकरणाचा अन्वय आचार्यांच्या संमतीने सूत्रपाठाशी अन्वय लाविला. अशा प्रकारचं हे सूत्रपाठाचं जे आपलं कार्य आहे ते निर्माण करणारे म्हणजे श्री केशवराज व्यास आचार्यांच्या मनोधर्माने आणि मार्गदर्शनाने. आता माईमभट्टा तस्कर बंद निमित्त मौन्य निषेध. माईमभट्ट एकदा अटन निमित्त गेलेले आहेत आणि मग काही वेळेला काही विधिविधान करत असताना आपण काही आपले परिच्छेद करतो. कोणी पदार्थाचा करते, कोणी कोणत्या वस्तूचा करते. तर माईमभट्टांनी मौन्य त्या ठिकाणी घेतलेला आहे की अटन करत असताना बोलायचं नाही, मौन्य अटन करावे. आणि म्हणून माईमभट्ट लक्ष्मींद्र भट्ट भट्टभासा ते पुसवणे आटनाशी गेले. लक्ष्मींद्र भट्ट आणि माईमभट्ट हे दोघं जण अटनाला निघाले, पण दोघांनी ठरवलं की आपण बोलायचं नाही, म्हणजे अन्यवार्ता होणार नाही, आपलं ध्याय लय लक्ष त्या स्मरणामध्ये लागेल, काळ वाया जाणार नाही, मौन्य अटन ठरवलं करायचं. परंतु एकी ठाई चोर म्हणून धरले. रस्त्याने अटन करत असताना त्यांना जणू काही चोरच आहेत, अंगावरचे फाटले जिथले कपडे बघून आणि त्यांची ती विदारक अवस्था. महात्मा वे शेवटी उदासपूर्वक जीवन जगणारे, त्या काळामध्ये जे काही अटन करणारी मंडळी आपली, ती शरीराच्या संस्थेकडे फारसं लक्ष न देता चर्येकडे त्यांचं विशेष लक्ष आणि म्हणून आपल्या कपड्याकडे लक्ष नाही, आणि म्हणून ते जणू काही चोराप्रमाणे त्यांना भासले. आणि म्हणून ते म्हणतात हे चोरच आहे, म्हणून त्यांना त्या दोघांनाही धरलं. आणि मग त्यावेळेला राजाचे काही लोक असायचे, ते इकडे तिकडे सगळे विखुरलेले असायचे. जसं आजही आपण काही सरकारी लोक असतात, पोलीस वर्ग असतात, ते जसं काही सिक्युरिटी करतात, काही संरक्षणासाठी काही काही विशिष्ट भागामध्ये आपलं कार्य करतात, तसे राजाचे राज कार्य करणारे लोक त्याही वेळेला होते. आणि मग ते त्यांना पकडलं. पकडल्यानंतर काही क्रिया ओखटी क्रिया संपादू आदरेली, काही त्यांना शिक्षा पण करण्याचं ठरवलं त्यांनी की हे चोर आहेत, हे बोलत नाहीत म्हणजेच गुन्हेगार आहेत. आता याने विचारपूस केली, हे बोलायला तयार नाही. मग यांच्या लक्षात आलं की हे खरोखरच गुन्हेगार आहेत आणि खरोखरच चोर आहे, म्हणून तर बोलत नाहीत, यांना आता शिक्षा पण केलं पाहिजे. आणि मग ती काही शिक्षा करणार होते तेव्हा लक्ष्मींद्रबाई माईमभट्टाची वास पाहिली. त्यांना आता शारीरिक काहीतरी शिक्षा पण होणार. मग लक्ष्मींद्र भट्टांनी माईमभट्टांकडे बघितलं की आता काय करायचं. त्यावेळेला माईमभट्टांच्या मुखातून शब्द बाहेर आले की ज्वरो वा शस्त्रो वा. काही ज्वर म्हणजे ताप, एखादा आजार, त्यामध्ये आपण देह क्षपित करता करता त्याच्यात आपला शेवट झाला काय, आणि एखादा ईश्वर मार्गीचा आचारच हवे आपला सुद्धा,
आणि कोणी शस्त्राने शेवट झाला काय? आपण तर काय आपल्या हेतू पुरस्कार कोणतं कार्य करत नाही, ईश्वराचंच कार्य करतो आहोत. तसं काही नाही, जसं ईश्वराला मंजूर तसं होईल अशा प्रकारचं ते शब्दरूपी वाक्य ऐकले नुसतं. दोनच शब्द, जोरोवा आणि शस्त्रोवा. काही एखादा ताप येऊन त्यामध्ये आपला शेवट झाला काय, आणि एखाद्या शस्त्राने शेवट झाला काय? शेवटी आपलं कार्य तर तेच चालू आहे. आणि तेही म्हणितले अरे हे विद्वांस. एवढ्या शब्दानं त्यांनी ओळखली की हे संस्कृतमध्ये भाषेत बोलतायत, विद्वान पंडित कोणतरी दिसत आहेत. मग ते सोडिले. मग भट्टभासा पाशी आले. तव एकी भट्टभासा पुढा सांगितले होते. भट्टभासी म्हणितले हांगा हा ठावरी मोडण्याची, जो परिहार देऊ आला तो द्यावा किंगा. एवढं मौन्य धरण्याची काय गरज आहे? तुम्हाला धरलं तुम्ही सांगायचं आम्ही या भट्टमार्गीचे आहोत, आम्ही अशा प्रकारे या ईश्वर मार्गीचे अनुयायी आहोत, आम्ही या पंथाचे प्रचारक आहोत. आपली ओळख आपण करून द्यावी. तुम्हाला त्या लोकांनी सोडून दिलं असतं. इतक्या शेवटच्या टोकापर्यंत मारेपर्यंत किंवा काही त्या ठिकाणी तुम्हाला शिक्षा पण करेपर्यंत तुम्ही मौन कशाला धरत बसले? परंतु तिथे सहाय्य झालं. काही वेळेला त्या साधनवंताला मार्गी प्रवृत्तला जो पुरुष असतो तिथे त्याला सहाय्य वर्तते. तिथे बरोबर मार्गमाहिनीचा कुठल्या ना कुठल्या प्रकारचा तो योग तिथे या ठिकाणी असतो आणि ती बरोबर तिथे सहाय्यभूत होते. काही कार्य त्यांचं अपूर्ण आहे. मायभट्टांकडून अनेक कार्य पूर्ण सिद्धीला न्यायचे आहेत. चर्यावंत आहेत, आचारवंत आहेत आणि शास्त्र संपन्न असलेले पुरुष मायभट्ट. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना ती शिक्षा पण तर काही झालं नाही, पण त्यांनी लगेच सोडून दिलं. कृष्ण भट्टा प्रश्ने श्रम निवृत्ती वाक्य निरूपण. कृष्ण भट्ट हे आचार्यांचे शिष्य, यांनाच काळे कृष्ण भट्ट असं म्हणायचे. एक वेळ भट्टोबास शिष्यासहित इंद्रभट्टाचे या गावाशी आले. इंद्रभट्टी अवघ्याचे पाय धुतले. मग काळिया कृष्ण भट्टाचे पाय धुऊ गेले. तव ते म्हणितले तुम्ही कैसे पाय धुऊ आले ती? तव इंद्रभट्टी म्हणितले धुळे ती कुसा भट्टा ते. मग तेही भट्टोबासा ते पुशिले. भटो गुरुशी शिष्याचे पाय धुळे ती. भट्टोबासी म्हणितले येती. कृष्ण भट्टी म्हणितले कैसे येती? भट्टोबासी म्हणितले श्रम निवृत्तीची वचने येती. तेवेळी तेही पाय धुऊ दिले. पाय धुण्याचा विषय काही सामान्य गोष्टी, सामान्य गोष्टीतला आपला धर्म कसा त्या ठिकाणी आपल्याला राखता येतो, कशा प्रकारे धर्मरूपी कार्यामध्ये आपल्याला ईश्वर मार्गीची परंपरा आणि कर्मराठीच्या मार्गीची परंपरा हे जे काही विरुद्धत्व आहे. कारण कर्मराठीचे नियम हे ईश्वर मार्गी लागू होत नाही, म्हणून याला स्वतंत्र दैवराठी असं म्हटलंय. हा जीव स्वतंत्र आहे. या जीव स्वातंत्र्याने ईश्वराचे स्वातंत्र्य निर्माण होत असते. म्हणून स्वातंत्र्य हा मोक्ष. इथे स्वतंत्र आहे, बंधन नाही. अर्थात दुसरं तिसरं नसून जे कर्माचं, देवतेचं, ऋणाचं जे काही बंधन आहे ते दैवराठीला लागू होत नाही तुमचं. कारण हा मार्गच स्वतंत्र आहे. तुमचा मागचा कोणताच अर्थ हा कर्मराठीच्या बंधनाचा इथे पुढे येत नसतो. ईश्वर ते सहज नासून टाकतात. अगांतुक अनारब्ध या माध्यमातून त्याचा नाश, प्रारब्ध सहजपणे नासून ऋणानुबंधत्व जो आहे काही देवतेंचा तो ऋणायतेच्या दृष्टांताप्रमाणे ईश्वर नासून टाकतात आणि म्हणून अडथळा त्याला होऊ देत नाहीत. अशा प्रकारे इथं काळे कृष्ण भट्ट आणि इंद्र भट्ट या दोघांविषयी आलेली स्मृती. तर भट्टवास एकदा इंद्र भट्टांच्या घरी गेले आणि आपल्या शिष्या समवेत गेले. त्या शिष्य मंडळी सोबत गेले इंद्र भट्टांच्या घरी. आता इंद्र भट्ट हे स्वामींचे शिष्य. आपण पाहिलं इंद्र भट्टाला प्रसन्न होऊन फुटा दिला. सुरेगावचे इंद्र भट्ट. इकडे सुरेगाव आहे आणि पलीकडच्या काठावर गदोनायक भांडारी यांचं नेऊर गाव आहे. इंद्र भट्टाची हनुमी पूजा दाय खडकी चरित्रामध्ये आपण पाहतो. तर इंद्र भट्ट हे स्वामींचे शिष्यच होते आणि आचार्य हे स्वामींचे शिष्य नागदेवाचार्य. हे दोघे भाऊ झाले. आता भाऊ
आता भावाचा पोरगा पुतण्या, जसं आता आचार्यांचे हे शिष्य आहेत कृष्ण भट्ट, तसे इंद्र भट्टाचे शिष्यच लागतात. भावाचा मुलगा म्हटल्यानंतर कर्मराटीत लावता ना तुम्ही नातं, तसं तर इथे समजा हे आचार्यांचे शिष्य कृष्ण भट्ट, तसंच गुरुबंधू या नात्याने त्यांचे ते शिष्य लागतात. पण आपल्या घरी अभ्यागत आलेले आहेत आणि म्हणून स्वतः इंद्र भट्ट सगळ्यांचे पाय धुतात. आचार्यांचे धुतले, बाकीच्यांचे धुतले आणि मग कृष्ण भट्टापाशी गेले. त्यावेळेला कृष्ण भट्ट म्हणतात की तुम्ही आमच्या गुरुस्थानी आहात, तुम्ही आमचे पाय कसे बरे धुसाल, तुम्हाला आम्ही कसे आमचे पाय धुऊ देऊ. तर इंद्र भट्ट म्हणतात तसं काही नाही, पाय धुता येतात, धुवू शकतो आपण. म्हणे नाही धुता येत नाही. नाही ते म्हणतात धुता येतात. मग ते म्हणतात विचारा आचार्यांना, गुरुला विचारा. मग भट्टवासांना विचारतात कृष्ण भट्ट की हो जी, की गुरुशी शिष्याचे पाय धुऊ येतील. आता हे आमचे गुरुस्थानी लागतात इंद्र भट्ट, आम्ही शिष्यस्थानी, मग आता आमचे गुरु आहेत ते आमचे पाय धुतील तर ते बरोबर आहे का. भट्टवास म्हणतात धुऊ येती. भट्टवास तिथेच सांगतात की काही हरकत नाही, धुता येतात. मग ते म्हणतात कैसे धुऊ येती, ना श्रम निवृत्तीचे नि वचने धुऊ येती. स्वामींचं जे काही श्रुती वाक्य आहे की परस्पर एकमेकाची श्रम निवृत्ती कीजे. श्रम निवृत्तीमध्ये आमच्या देवाने बाईसाच्या पायातील काटा फेडला, चरित्रामध्ये आहे की नाही. महादैसा करवी श्रम निवृत्ती केली. बाईसा करवी अनेक भक्तजनांची पाय धुवून, कोणी आलं त्यांचं पाय धुवायला लावायचे, त्यांची श्रम निवृत्ती करायला लावायचे. वास्तविक बाईसा प्रेमी भक्त ते त्यांच्या खाली, परंतु तरी स्वामी ते करून घ्यायचे. भट्टवासांकरवी आमच्या देवाने सुद्धा महादैसाच्या पाठीवर श्रीचरण ठेवला आणि त्याची श्रमनिवृत्ती केली पाठवल्याला. आता तिथे देवच होते साक्षात, पण तिथे श्रमनिवृत्ती ही कोणी कोणाची करू शकते. श्रमनिवृत्ती ही शारीरिकही असते तर मानसिकही असते. श्रमनिवृत्ती जर केली, जे काही आपल्या परंपरेमध्ये प्रेमाचे 14 उपाय आलेले आहेत त्यामध्ये एक मानसिक दृष्ट्या श्रमनिवृत्ती करणे, की तो मानसिक आलेला श्रम अधिदैविक अधिभौतिक आध्यात्मिक त्रिविध तापाने एखाद्याला मानसिक श्रम येत असतो आणि मग त्या श्रमाला परिहार करण्यासाठी एखादा असा कोणी त्याला गुरुश्रुत साधक हितचिंतक भेटला, तो त्याला त्या ठिकाणी धर्मावर दृढ करतो आणि त्याचा मानसिक श्रम परिहार करतो. कोणी शारीरिक श्रम परिहार करतात. आणि म्हणून श्रम निवृत्ती कीजे या वचनाच्या न्यायाप्रमाणे गुरुशी शिष्याचे पाय धुऊ येतील. इंद्र भट्टांना ते म्हणतात की अशा प्रकारचं हे प्रमाण आचार्याने दिलेलं आहे आणि त्यामुळे आता तुम्हाला पाय धुवायची, समजा धुवू शकता तुम्ही. आणि मग इंद्र भट्टांनी काळे कृष्ण भट्ट यांचे पाय धुतलेले आहेत. अशा प्रकारे हा परस्पराचा विधी असतो. एकमेका भेटले आहे भेटल्याचा पाळज आहे. एकमेक म्हटल्यामुळं दोघांमध्ये हा परस्पराचा विधी आहे. परस्परामध्ये परमेश्वर धर्म हा वृद्धिंगत होत असतो. एकमेकाचं आदान प्रदान करता येते, एकमेकाशी सौजन्याने आपल्याला एकमेकाशी बोलणं भाषण करता येते आणि त्यामुळे आपल्याला धर्माचं द्वार वाढत असते. भट्टवासा क्षतबंधनी महादायसे सेवा वचन स्वीकार. भट्टवासांना झालेलं जे काही फोड आहे आणि त्याला दुःख झालेलं आहे, त्या फोडाच्या माध्यमातून आचार्यांना त्याला बांधलेला कपडा आणि त्या कपड्याच्या माध्यमातून जो एक विचार की आचार्यांच्या ठिकाणची काय योग्यता आहे, आचार्यांचं असलेलं स्वामींविषयी समर्पण आणि त्या समर्पणाचं पूर्णत्व महादायसाच्या रूपाने कशा प्रकारे महादायसाने यामधून प्रकट केलेलं आहे. एक वेळ भट्टवासांचा पायी केस तोडू निघाला, महादायसी म्हणितले नागदेया केस तोडू बांधावा. तेव्हा भट्टवासी म्हणितले कायसे बांधू. तेवढी महादायसी प्रसादाचे वस्त्र फाडून पाणी कापड करून बांधला. तेव्हा भट्टवासी म्हणितले हे काही रुपये प्रसादाचे वस्त्र कैसे फाडिले बांधले. महादायसी म्हणितले नागदेया प्रसादे प्रसाद बांधीत आहे आणि भट्टवास उगेची राहील. ज्या वेळेला केसतोड आहे त्या केसतोड्याला बांधायला कपडा नाही तर महादायसा जातात पटकन ते स्वामींच्या प्रसादाचं वस्त्र, की ज्याला स्वामींचा प्रसन्न होऊन स्पर्श झालेला आहे आणि प्रसन्न होऊन ते वस्त्र स्वामीने दिलेलं आहे ते फाडलं, त्याची चिन्हे आणली आणि त्या केसतोड्याला बांधली. उष्णतेमुळे झालेला फोड असतो
त्याला पाणी कापड करून बांधली ती उष्णता कमी होते आणि त्या पोळामधलं जे काही तीव्रता आहे वेदनेची ती त्या थंडाव्याने कमी होत असते. म्हणून पूर्वी पाणी कापड बांधायचे. मग तो कपडा समजा नव्हता त्यावेळेच्या काळात कपड्याचंही दुर्भिक्ष. आज जशी मुबलकता आहे तशी त्या काळात वस्त्राची दुर्भिक्षता. म्हणून सांगितलं की मसलीचे वस्त्र घे. आमच्या साधवंतांना नाही तुम्हाला काही वस्त्र, आमच्या स्वामींनी पातुरीला स्मशानातील वस्त्र हातात घेतलं आणि वस्त्र हातात घेतलं तोच तो जागला तिथं म्हणतो की थांब थांब खाली टाक, नीस आमचे वस्त्र तूच नेशी. नुसतं हातच लावला देवानी तो म्हणतो बरोबर आहे, आमचे वस्त्र चोरीला जातात ना नेहमी, बरोबर आहे, तूच नेतो, तूच ते वस्त्र घेतो, अशा अरेरावीच्या भाषेत. पण देवानी ते वस्त्र हातात घेतलं. स्वयं म्हणतात पहा हे उकलून, हे जिरमाळ वस्त्र आहे, त्याला सगळे जाळीसारखं इकडे तिकडे पातळ असलेलं वस्त्र. पण तो म्हणतो नाही हे आमचं जागले, आम्ही ते रक्षण करणारे आहोत, राज्य जागरण करतो, हे आमचं अधिकाराचं वस्त्र, टाका खाली. स्वामींनी ते वस्त्र टाकून दिलं. मग तो म्हणतो बा यांनी ते लगेच टाकलं. मग आता म्हणतो घ्या परत. देव ते काही वस्त्र परत घेत नाही. परंतु इथे मात्र वस्त्राला हात लावला आहे त्या अर्थी ज्याचं ते वस्त्र आहे त्याचा देवाला काहीतरी स्वीकार करायचा आहे. हात लावला म्हणजे त्याचा स्वीकार झाला. अशा प्रकारे काही ईश्वराचे हेतू असतात की ते हेतू आपल्या लक्षात येत नाही आणि देव मात्र त्या हेतूच्या माध्यमातून एखादी क्रिया त्या जीवात्म्याची सिद्धीला नेत असतात. हे ईश्वराचं कार्यच आहे. कोणतंच कार्य निर्फळ नाही. देवाने हातात घेतलं आणि टाकून दिलं म्हणजे निर्फळ जाणारी क्रिया नाही. त्याचा प्रसव आहे, तो बोलला त्याचा प्रसव आहे, आणि ज्याचा हात लावला त्याचा कणव आहे. अशा उभय अंगाने त्या क्रियेचा स्वीकार असतो. अशा प्रकारे दोनही क्रिया सिद्धीला तिथे जातात. एकाची प्रसवाची क्रिया, एकाला गुणरूपाची क्रिया, दोनही क्रिया सिद्धीला जात असतात. अशा प्रकारे इथे या बरोबर. तर या स्मृतीमध्ये प्रसाद वस्त्र बांधायचं आहे आणि म्हणून प्रसादाचं वस्त्र त्या ठिकाणी महादासांनी फाडलं आणि प्रसन्नतेचे असलेले पुरुष म्हणजेच आचार्य यांच्या त्या फोडाला बांधलं. आणि मग आचार्य म्हणतात की हे स्वामींच्या प्रसादाचं वस्त्र कसं फाडलं. महादासा म्हणतात की प्रसाद हे प्रसाद बांधेच आहे. दररोज स्वामी आपला एक श्रीचरण उंबरवठावरी, एक श्रीचरण भट्टाच्या वक्षस्थळावरी, अशा प्रकारे प्रसन्नमय धर्म स्वामींचा प्रतिदिनी संबंध. आणि हे वस्त्र आम्ही काही वेगळ्या ठिकाणी बांधलं काय, प्रसादालाच प्रसाद बांधला असं असलेलं एक पवित्र रूप आचार्यांचं कार्य महादेशाने या स्मृतीतून आपल्याला प्रगट करून दिलं. अशा श्री आचार्यांच्या खरोखर स्मृतीला अभिवादन करतो आणि आजचं सत्र या ठिकाणी संपलं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी.